उद्धव ठाकरे महायुतीला सोडून गेल्यानं भाजपचं नुकसान झालं अशी कबुलीच दानवे यांनी दिली आहे। मात्र अचानक दानवे असं का बोलले, यामागे नेमकं काय टायमिंग, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। अजितदादा आल्यामुळे आमचं नुकसान नाही झालं, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही, आमचं नुकसान झालं। भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य फार मोठं आहे। अजित पवारांच्या येण्यामुळे भाजपचं नुकसान झालं नाही, तर उद्धव ठाकरे धोका देऊन काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यानं आमचंच नुकसान झालंय, असं बेधडकपणे रावसाहेब म्हणाले। अजितदादा तुमच्यात आल्यामुळं तुमचं नुकसान झालं का, असा मला प्रश्न विचारला। मी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आल्यामुळं आमचं नुकसान नाही झालं, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही, आमचं नुकसान झालं। दादामुळं नुकसान झालं म्हणल्यापेक्षा अजितदादा यांनी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात निवडून येऊन तिकडं गेले आणि त्याच्यामुळं सरकार न बनल्यामुळं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला। TV9शी बोलताना दानवेंनी ठाकरेंबद्दल धोका हा शब्द वापरला, तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दानवेंनी उद्धव ठाकरेंमुळेच भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्या सोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसलाय। अजितदादा तुमच्यात आल्यामुळं तुमचं नुकसान झालं का, असा मला प्रश्न विचारला। मी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आल्यामुळं आमचं नुकसान नाही झालं, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही, आमचं नुकसान झालं। दादामुळं नुकसान झालं म्हणल्यापेक्षा अजितदादा यांनी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात निवडून येऊन तिकडं गेले आणि त्याच्यामुळं सरकार न बनल्यामुळं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला। उद्धव साहेबांनी काय धोका तर या भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे। धोका भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला दिलेला आहे। जे कबूल केलं होतं शिवसेना प्रमुखांच्या स्वतःच्या जी खोली आहे, जी पवित्र आहे, या ठिकाणचं दिलेला शब्द त्यांनी तोडलेला आहे। त्यामुळे धोकेबाज तर भारतीय जनता पार्टी आहे नाही। ठाकरेंनी जे काही केलेलं आहे ना, ते खऱ्या अर्थानं 1900 निवडणूक ही शिवसेना भाजप युतीने लढली होती आणि त्या युतीमधून जेव्हा उद्धव ठाकरे बाहेर गेले तर त्याचा फटका पडलेला आहे, हे मान्य करावं लागेल। त्यांनी बाहेर नसता गेलं तर युतीची सत्ता ही त्यावेळेला 19ला जर आली असती तर ते आज आनंदामध्ये आणखीन पुढे गेलं असतो, हे त्यांचा सांगण्याचा अर्थ होता। बाकी आता जे गेले ते गेलेत। महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली, ज्यात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीलाच पसंती दिली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाला। महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि सांगलीत मूळ काँग्रेसचेच पण अपक्ष लढलेले विशाल पाटील विजयी झाले। आता ते काँग्रेस सोबत आहेत, म्हणजेच महाविकास आघाडीचा आकडा 31 वर गेलाय, तर महायुती अवघ्या 17 जागांवर आटोपली आहे। रावसाहेब दानवे फक्त भाजपचेच नेते नाहीत, तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना निवडणूक संचालक समितीचं प्रदेश संयोजक केलंय, म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचं पद दानवेंना दिलं गेलंय। अशा वेळी उद्धव ठाकरेंमुळे भाजपचं नुकसान असं बोलणं म्हणजे महाविकास आघाडीला आयतीच संधी देणं आहे। अजितदादा आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे अजितदादांवर त्या ठिकाणी वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही। आम्ही महायुती म्हणून एकत्रित आहोत, एकत्रित लढणार आहोत। परंतु ठाकरेंच्या बाबतीत त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे आमच्याबरोबर होते, त्याच्यामुळे निवडणुकीच्या विजयाला अपयशाला अनेक त्या ठिकाणी कारणं असतात। एकाच कारणांवर त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका जालन्यात स्वतः रावसाहेब दानवेंनाही बसला। काँग्रेसच्या कल्याण काळेंनी भाजपच्या दानवेंना 1 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलाय। आता विधानसभेतही जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल का, या प्रश्नावर दानवेंचं काय म्हणणं आहे हेही ऐका। आता ज्यांना कोणाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा फायदा मिळाला, त्या लोकांनी स्पष्टपणानं जाहीर सभेत सांगितलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून मागतात, तर आम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ, असं शरद पवार, उद्धव ठाकरे
आणि काँग्रेसचे नेते जे कोणी असतील या नेत्यांनी हे आरक्षण आम्ही ओबीसीतून देऊ असं स्पष्टपणाने जाहीर सांगावं. असं कसं मिळेल मराठीला आरक्षण? मागणी काय? मागणी करणाराची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. लोकसभेत असं म्हणलं पाहिजे यांनी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, किंवा त्यांच्या पक्षानं जाहीरनाम्यात टाकलं पाहिजे. आता जशी माझी मुलाखत घेऊ राहील ना तशी त्यांची मुलाखत घ्या, माझ्या विरुद्ध निवडून आल्याची मुलाखत घ्या, ज्यांना कोणाला बेनिफिट मिळाला त्यांना मुलाखत घ्या की तुम्ही मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देणार आहे का, जी जरांगे पाटलाची मागणी ते त्यांना विचारा ना तुम्ही. विधानसभेच्या निवडणुका 2-2.5 महिन्यांवर आल्यात. सध्या जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरू आहेत. त्यातच दानवेंनी ठाकरेंमुळे भाजपचं नुकसान असं म्हणणं म्हणजे महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देण्यासारखं आहे. छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनवटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.